नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घरातली कोणती उपकरणे सर्वाधिक वीज खातात. तर सर्वप्रथम पाहूया वीज कशी मोजली जाते. एक युनिट हे पॉवर म्हणजे KW गुणिले वेळ अशी वीज मोजली जाते. समजा उदाहरणार्थ 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. जर 1 किलोवॅट उपकरण जर 1 तास चालले तर 1 युनिट वीज वापरली जाते. आपलं पहिलं उपकरण आहे AC. तर समजा 1.5 टन इन्व्हर्टर AC असेल, त्याची क्षमता 1.2 किलोवॅट असेल आणि वापर 8 तास प्रतिदिवस असेल, तर 1.2 गुणिले 8 तास म्हणजे 9.6 युनिट दिवसाला पडतील. तर आपण महिन्याला बघितलं तर 9.6 गुणिले 30 म्हणजे 288 युनिट पर महिना आपल्याला वीज बिलात पडतील. तर जर आपण खर्च बघितला तर 288 गुणिले एव्हरेज 8 रुपये, तर 2304 रुपये सरासरी तुम्हाला महिन्याला बिल येईल. पुढचं उपकरण आहे गिझर. जर गिझर 2 किलोवॅटचा गिझर 1 तास आपण चालवला तर महिन्याला 60 युनिट त्याचे पडतात. तर त्याचा मासिक खर्च 60 गुणिले 8 म्हणजे जवळजवळ 480 रुपये खर्च तुम्हाला येणार. नेक्स्ट आहे फ्रीज. 250 लिटरचा फ्रीज जेव्हा 24 तास चालतो म्हणजे कंप्रेसर सतत चालत नाही. तो जेव्हा थंड थंड होतो तेव्हा कंप्रेसर ऑटोमॅटिक बंद होतो. त्यामुळे 30 ते 45 युनिट पडतात. त्याच्यामुळे मासिक खर्च हा 240 ते 260 यामध्ये पडतो. त्याच्यावर फ्रीजची टाईप वगैरे सगळं डिपेंड करतं. सिलिंग फॅन हा 75 वॅटचा असतो. जर आपण उदाहरणार्थ 12 तास घेतला, 12 तास प्रतिदिवस चालत असला, तर त्याचे 27 युनिट पर महिना पडतो आणि त्यानुसार आपल्याला 216 रुपये हे खर्च होतील. आता या सर्व उपकरणांमध्ये जर तुलना केली तर AC हा सर्वात जास्त खर्च करतो, म्हणजे तुम्हाला 304 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. तसेच गिझर 480 रुपये मोजावे लागतील. फ्रीज वापरला तुम्ही तर 240 ते 360 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. तसेच फॅन हा 216. तर ह्या सर्वांमध्ये कंपॅरिझन केलं तर AC हा सर्वाधिक वीज वापरतो आणि त्याच्यामुळे ACचं बिल सर्वात जास्त येतं. वीज बचतीचे टीप बघूया आपण. AC नेहमी 24 ते 26 डिग्री सेल्सिअसवर वापरा. आता जो सिलिंग फॅन आपण ज्याचं उदाहरण घेतलं तो 75 वॅटचा असतो, बरोबर. पण तुम्ही BLDC फॅन वापरू शकता. 25 वॅट उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. 5 स्टार उपकरणे वापरा. गीझर ऑटोकट वापरा. म्हणजे ऑटोकट म्हणजे तुम्ही पाणी गरम केलं ऑटोमॅटिक तो बंद झाला पाहिजे. फ्रीज हा वारंवार उघडू नका, त्याच्यामुळे ते कूलिंग त्याला वारंवार करावं लागतं आणि कंप्रेसर चालू होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.